माझ्या लेकरा, जर कधी आयुष्यात तुला असं वाटलं की तुझा शत्रू तुझ्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे, त्याच्याकडे अधिक पैसा आहे, अधिक माणसं आहेत, अधिक साधनं आहेत आणि त्यांची बुद्धीही तुझ्यापेक्षा वेगवान आहे, तर घाबरू नकोस. कारण इतिहास साक्ष आहे. केवळ ताकद विजयाची हमी देत नाही, विजय ठरवतो ती योग्य विचारसरणी, संयम आणि योग्य वेळी खेळलेली चाल. आज मी तुला अशा 5 गोष्टी सांगणार आहेत ज्या एखाद्या कमकुवत माणसालाही सामर्थ्यवान बनवतात आणि बलवान शत्रूलाही त्याच्या चुका करून पराभूत करतात. पहिली गोष्ट आहे पहिली आहे, त्वरित प्रक्रिया देऊ नकोस. तुझा शत्रू सर्वात जास्त कशाची वाट पाहत असतो माहिती आहे का? की तू घाबरशील, रागवशील आणि विचार न करता एखादं चुकीचं पाऊल उचलशील. पण तू तसं करू नकोस. शांत राहा, निरीक्षण कर, समजून घे. लक्षात ठेव, जो मनुष्य आपल्या भावनावरती नियंत्रण मिळवतो तो परिस्थितीवरतीही नियंत्रण मिळवू शकतो. शांतता ही कमजोरी नसते लेकरा, शांतता ही एक शक्तिशाली अस्त्र असते. दुसरी गोष्ट, स्वतःला सर्वांसमोर मोठं दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. जेव्हा तू सतत आपली ताकद दाखवतो तेव्हा शत्रू सावध होतो, पण जेव्हा तू साधा, शांत आणि थोडा कमकुवत दिसतो तेव्हा तो निष्काळजी होतो आणि त्याची हीच निष्काळजी वृत्ती त्याला पराभवाचं कारण बनवते. शेर कधीही आपल्या शिकाराला आधी इशारा देत नाही, तो शांतपणे योग्य क्षणाची वाट पाहतो. तिसरी गोष्ट, शत्रूला समजून घे, त्याच्याशी लगेच टक्कर घेऊ नकोस. अनेक लोक थेटच संघर्ष करतात आणि तेथेच चूक करतात, पण शहाणा माणूस आधी समोरच्याचा अभ्यास करतो, त्याच्या सवयी, त्याचा अहंकार, त्याच्या कमतरता आणि त्याच्या दुर्बल बाजू ओळखतो. प्रत्येक बलवान व्यक्तीमध्ये एखादी ना एखादी कमजोरी नक्की असते. कोणी अहंकारामुळे हरतो, कोणी घाईमुळे हरतो, तर कोणी स्वतःला अजय समजून हरतो. तुझं काम भांडण करणं नाही, तुझं काम त्याला त्याची चूक करून देणं आहे. चौथी गोष्ट, वेळेला तुझा मित्र बनव. कमकुवत माणूस नेहमी घाई करतो, पण समजूतदार माणूस योग्य वेळेची वाट पाहतो. जेव्हा तुझा शत्रू असा समजत असतो की तू काहीच करत नाहीस, तेव्हा तू स्वतःला आतून अधिक मजबूत करत असतोस. ज्ञान वाढव, नक्की किंवा नवीन कौशल्य शिक, स्वतःची क्षमता वाढव. लक्षात ठेव, तलवार चालवण्याआधी हात मजबूत केला जातो. 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जिंकल्यानंतरही गोंधळ चालू नकोस किंवा गोंधळ घालू नकोस. सर्वात धोकादायक माणूस तोच असतो जो विजय मिळवल्यानंतरही शांत राहतो. ना देखावा, ना अहंकार, ना घोषणा. कारण खरी ताकद कधीच स्वतःची जाहिरात करत नाही. जेव्हा लोक तुझ्या यशाचा उत्सव साजरा करत असतात तेव्हा तू पुढच्या यशाची तयारी करत असतो. आणि शेवटी एक गोष्ट मनात कोरून ठेव, जर तुझा शत्रू तुझ्यापेक्षा अधिक शक्तिशाली आणि अधिक चतुर असेल तर त्याला शाप समजू नकोस. समज की आयुष्य तुला आणखी शहाणं आणि सामर्थ्यवान आणि आणखी संयमी बनवण्याची संधी देत आहे. म्हणून घाबरू नकोस, हताश होऊ नकोस. शांत राहा, विचार कर, स्वतःवरती विश्वास ठेव आणि योग्य वेळेची वाट पहा. कारण इतिहास नेहमी शक्तिशाली लोकांना लक्षात ठेवत नाही, इतिहास त्या लोकांना लक्षात ठेवतो जो संकटातही बुद्धी, संयम आणि ध्येयाने उभे राहिले. मी नाथ बाबा तुझ्या पाठीशी आहे. फक्त श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि योग्य मार्गावरती चालत राहा. तुझा विजय निश्चित होईल. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री कनिफनाथाय नमः. आदेश आदेश आदेश.